तर हे जेव्हा शूटिंग चाललं होतं तर ऍक्च्युली माझ्या एक बर्गर माझी फ्रॅक्चर झाली. एक तारखेला ते पडले होते आणि त्यांची एक बर्गडी फ्रॅक्चर झाली, 2 बर्गड्यांना स्क्रॅप केला. ॲट द एज ऑफ 77 ही कॅन स्टील सरप्राईज ऑडियन्स आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक सीन करताना ते परफेक्टच झालं पाहिजे. परफेक्शनिस्ट आहे. त्यामुळे यांच्याकडे काम करणं खूप कठीण असतं. हे कान पकडून खरंच सांगते. खेळता हे नटाचं माध्यम आहे किंवा सिनेमा आहे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तसं अगदी जेन्युइनली मला वाटते टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम. आणि असं मी तेव्हाच म्हटलं होतं की चिन्मय मांडलेकर गोष्ट लिहित असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी करेन म्हणून. पेरेंटिंग ना 1+1=2 1+1=2 असं ते फॉर्म्युला नाही, काही नुसका नाही. प्रत्येक पालक सुद्धा करत करत पुढे जात असतात. बरं नाही आत्ता एपिसोड पाहिलेला होता, वेगवेगळ्या शेड्स आम्हाला दिसलेल्या आहेत. तुम्हाला पर्सनली काय जाणवलं? तेच आहे की म्हणजे आयुष्यात कसं आपल्याला सगळ्या गोष्टी, सगळे रंग असतात ना, काय म्हणूया सगळ्या रसांनी ते आपलं आयुष्य भरलेलं असतं. तशा प्रकारे कुठेतरी या मालिकेत प्रयत्न केलाय की फक्त कॉमेडी किंवा फक्त अशी काय म्हणूया ट्रॅजेडी किंवा इव्हन मी नुसतं स्लाइस ऑफ लाईफ पण म्हणणार नाही की थोडंसं कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल, तुम्हाला हसू येईल, कधी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं बोध मिळेल. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेली अशी ती मालिका आहे. नक्कीच. मी क्रिएटिव्हली खूप इन्व्हॉल्ड आहात या मालिकेमध्ये त्या अर्थाने. हा. मामांसोबत काम करतानाचा हा अनुभव कसा आहे? ज्यावेळेला तुम्ही त्यांचे 25 पाहताय, ते काही त्यांचे टेक्स असतात किंवा इतरही कलाकार ज्यावेळेला करतायत, काय जाणवते तुम्हाला व्यक्तिशः? नाही, सर्वात पहिलं म्हणजे ऍट द एज ऑफ 77 ही कॅन स्टील सरप्राईज हिज ऑडियन्स आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक सीन करतानाची की ते परफेक्टच झालं पाहिजे. ते परफेक्शनिस्ट आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं खूप कठीण असतं. हे मी अगदी कान पकडून खरंच सांगते, कारण ते स्वतः परफेक्शनिस्ट असल्यामुळे ते प्रत्येकामध्ये ते परफेक्शन शोधत असतात आणि आम्ही मॉर्टल बीइंग्स आर नॉट ॲज परफेक्ट ॲज हिम. त्यामुळे आमच्याकडनं काही ना काहीतरी चुका होत असतात. त्यांना सॅटिस्फाय करायला तेवढे आम्ही काय म्हणूया इतकं काम त्यांनी केलंय ना त्याच्यामुळे पूर्णतः त्यांना सॅटिस्फॅक्शन होईल असं काम आमच्याकडनं होणं जरासं कठीण असतं. बरं ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला कळलेलं होतं की शूटिंग आणि बाकीच्या सगळ्या नाही, बेसिकली हा सब्जेक्ट मी अशोकसाठीच लिहिला होता, तो विचार केला होता आणि मग चिन्मय मांडलेकर, कारण मला असं वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे. जसं आपण म्हणतो थिएटर हे नटाचं माध्यम आहे किंवा सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, तसं अगदी जेन्युइनली मला वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे. आणि अशोकने तेव्हाच म्हटलं होतं की चिन्मय मांडलेकर गोष्ट लिहित असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी करेन म्हणून. आणि मुग्धा गोडबोले रानडे आपली डायलॉग्स लिहिते आणि या दोघांनी खूप प्रचंड मेहनत त्याच्यावरती घेतलेली आहे. कलर्स मराठीने आम्हाला खूप खूप सहकार्य दिलं या बाबतीमध्ये. म्हणजे केदार शिंदे स्वतः प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आग्रही होते. अंकुर आहे आमच्या बरोबर, सोजल सावंत आहे, ओमी आहे, ओंकार दत्त आहे. तर ह्या सगळ्यांनी म्हणजे ही आमची चॅनलची टीम पण ना तितक्याच हिरिरीनी की ते स्वतः सगळे अशोकचे एवढे जबरदस्त फॅन आहेत की मामा येतात आपल्याकडे तर त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. आमचे प्रोड्युसर्सनी पण मोदिक मल्टीमीडियाचे आमचे मौतिकजी असतील किंवा अजित नाईक असतील, त्यांनी जरा पण नॉट अ स्टोन अनटर्न. आमचे केदार वैद्य, आमचा तर केदार वैद्य तर एव्हरीबडी नोज इज अ व्हेरी सिनियर डिरेक्टर. सो ही इज ऑल्सो बीन अ व्हेरी व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि खूप काय म्हणूया कंबर कसून उभा राहिलेला. आणि आमची कास्ट मला वाटतं खूप मस्त झाली. इट्स अ ड्रीम कास्ट. आम्हाला पोरं इतके गोड मिळालेत आमची की दोघं जी आमची जुळी मुलं आहेत ती, किंवा संयमी म्हणते की चैत्राली आणि लोकेशची मुलगी आहे ती. सो एक वारसा घेऊनच आलेली आहे. हा तिचा पहिला परफॉर्मन्स आहे. आणि राम गौड आहेत बरोबर. अशी एक खूप छान मस्त टीम झाली. रसिका कारवेकर ही जी कलर्स मराठीची एक सक्सेसफुल नायिका आहे, ती परत या मालिकेद्वारे परत एक नायिका म्हणून समोर येते. तिचा काय पुढे रोल असेल, आमचा जो अनिश आहे तो कोण आहे, त्याचा पुढे काय रोल असेल. आता अमितचं काम करतोय आपला आशिष कुलकर्णी, तोही खूप उत्तम परफॉर्मर आहे. हे सगळे ते पदर हळूहळू उलगडत जातील. आत्ताच मी सगळं सांगितलं तर मग त्या मालिकेमधली उत्सुकता कशी राहणार तुम्हाला सगळ्यांना. कारण जशी ती मालिका उलगडत जाते ना, जशी प्रेक्षकांना कळत जाते, तशीच ती हळूहळू एक 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 त्याचे पदर उलगडत जातात. जसं तुम्ही बघितलं या एपिसोडच्या एंडला कळते की ज्या बायकोबद्दल तो एवढं सगळं बोलतोय ऍक्च्युली ती जगातच नाही.
आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांनाच थोडंसं एक मिनिट असं काय म्हणूया आपण स्तब्ध व्हायला झालं किंवा एक डोळ्यात पाणी आलं. तशा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपली नेहा सुद्धा बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवरती येते आणि नेहा शितोळे ती पण एक जबरदस्त परफॉर्मर आहे. शी इज ऑल्सो व्हेरी गुड ऍडिशन टू दिस प्रोजेक्ट. आमचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेलं आहे आणि त्याचं म्युझिक केलं नेहा शेंबेकरनी. सो सगळीच छान टेक्निकल गोष्टी पण या मालिकेबरोबर जोडलेली आहेत. तरी एकीकडे आहे ना सगळीकडे नायिका प्रधान मालिका आहे त्यासोबतच जवळपास आपण विषय बघितले तर सारखेच आहेत. हो. फार काही असा वेगळा किचन पॉलिटिक्स यावरचे आला एक्झॅक्टली. अशामध्ये अशोक मामांची ज्यावेळेला एंट्री होणार आहे हा. आणि पूर्ण महाराष्ट्र दिन खेळून घेणार हो. ही भावना तुमच्यासाठी काय आहे आणि ते काय मला तेच म्हणायचं की कसं आहे ना, आपण ज्याला म्हणतो ना की पालकत्व असणं, पेरेंट्स असणं. आता आम्ही पण पेरेंट्स आहोत, तुमच्यापैकी पण सगळेजण असतात. पेरेंटिंगचं ना 1+1 2 असा काही फॉर्म्युला नाहीये, काही नुकसान नाहीये. प्रत्येकच पालक सुद्धा करत करत पुढे जात असतात, शिकत असतात आणि त्यांना कळत नाही ते करता करता ते आजी आजोबा कधी झालं. आणि आजी आजोबा झाल्यावरती कसं ते दुधावरची साय आपण म्हणतो नातवंडांबरोबरचे रिलेशनशिप. तर कधी कधी आपण बघतो की आयुष्यात बरेच आजी आजोबा आर मच बेटर पेरेंट्स टू देअर ग्रँड किड्स दॅन दे वर एव्हर टू देअर ओन किड्स. असं कुठेतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतोय, ते नातं जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक माणसाचं थोडंसं बदलणं पण त्याबरोबर आपण बघतोय की वयाच्या या उंबरठ्यावरती जेव्हा त्याच्यावरती एक वेगळीच जबाबदारी येते आणि तो ती जबाबदारी कशी पेलतो, ते शिरोधनुष्य कसं पेलतो, त्याबरोबर तो स्वतःमध्ये पण कसं चेंज करतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणतो ना, नवीन लोकांना म्हणतो जुन्यांना काय कळतंय, आम्हाला सगळं येतंय. आणि जुन्या पिढीला असं वाटत असतं आमच्यापाशी अनुभव आहे, ह्यांना काय कळतंय, ह्यांना फक्त टेक्नॉलॉजी माहिती आहे, त्यांना फक्त वेग माहिती आहे. पण जुनी पिढी आणि नवी पिढी त्यांनी जर एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवलं तर दोघंही जर थोडी थोडी पावलं पुढे चालून आली तर मला वाटलं तो मधला जो सुवर्ण मध्य आहे तो नक्कीच गाठला जाऊ शकतो. सर मामा हा नाव ऑलरेडी गोल्डन लेटर एस्टॅब्लिश आहे मराठी इंडस्ट्री. तुम्हाला कसं काय सुचलं काय ह्या केदार शिंदेचं आहे आम्हाला दोघांनी टोटली केदार शिंदेचं आहे. अशोक मामाच मला ते सिरियलचं नाव आणि ते चिन्मय मांडलेकर आणि केदार शिंदेनी एकदम उचलून धरलं. ते हे त्यांचं टायटल आहे. तर तुम्ही पहिल्या पासून खूप एनर्जेटिक दिसला. त्याच्यामध्ये तुमचे सर्व प्रकारचे रोल एक म्हणतो इमोशनल, कॉमेडी आणि मोर ऑफ एनर्जी म्हणजे तुमचा जो चप्पल टाकणं तो पण इतकं तो म्हणजे प्रॉंग होतं काय ना ऍट दिस एज ऑल्सो तुम्ही इतके एनर्जेटिक त्याबद्दल सांगा. एनर्जी काय सांगू एनर्जी बद्दल मी सांगू. याला कारण म्हणजे खरं म्हणजे तुम्ही लोक आहात ना, कारणीभूत तुम्ही लोक आहात. कारण मी जर काही केलं तर तुम्हाला ते तुम्हाला बरं वाटतं, आवडतं, तुम्हाला हे करतं, हे माझ्यासाठी एनर्जेटिक आहे ना. मग आणखी केलं तर मग आणखी कसं आवडेल याच्याकडे माझा दृष्टिकोन आहे. हा त्याचा नावचा भाग आहे की आपल्याला जसं लोकांकडून ऍप्रिसिएशन मिळतं तसं आपोआप तुमची एनर्जी वाढत असते. आणि तो एक काय चमत्कारच आहे. ते काम करत असले ना की त्यांना दुसरं काही सुचत नाही. तो कम्प्लिटली काम वेळा नट आहे अक्षरशः. म्हणजे असं होतं खरं. काही दुखत असलं, खूपच असलं तरी ऍक्टिंग सुरू केली की सगळं विसरून जातात ते. असं म्हणतात ना आपण पूर्वी परिकथेत ऐकायचो की त्या जादूगाराचा प्राण त्याच्या गळ्यातल्या ताईतामध्ये आहे किंवा अंकित आहे. तसा अशोक सराफांचा प्राण पूर्णतः त्यांच्या प्रेक्षकांमध्ये आणि त्यांच्या अभिनयामध्ये. आता तुम्हाला खरं सांगतो मी याच्यामध्ये आता हे जेव्हा शूटिंग चाललं होतं तर ऍक्च्युली माझ्या एक बरगडी माझं फ्रॅक्चर झाली होती. 1 तारखेला ते पडले होते आणि त्यांची एक बरगडी फ्रॅक्चर झाली आणि 2 बरगड्यांना क्रॅक केला. तशा ह्याच्यात त्याच्यात त्यांनी सबंध हे शूटिंग केलेलं. मला कळलंच नाही करत असताना, नंतर दुखायचं. एनर्जी आपण काय सांगू शकत नाही ते काय आहे ते गॉड गिफ्टच म्हणायला पाहिजे. रंगदेवतेचा वरद हस्तय. पुढे म्हणजे आम्हाला आणखी बरंच वेगळं काय बघायला मिळेलच यायचे. हो, वेगवेगळे इमोशन्स आहेत. जसं मी म्हटलं तसं आपलं काय एक लिमिटेड एपिसोडची गोष्ट असल्यामुळे आपली गोष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत ठरलेली आहे.
ह्याच्यामध्ये आता टीआरपी आला तर आपण असं पाणी घालू किंवा असं हे करू किंवा तसं हे करू. या बाबतीत इव्हन चॅनल पण खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांना ही गोष्टीतले जे आर्चेस आहेत ना त्या तशाच जाणार. आणि त्याबरोबर मी म्हटलं तसं एंटरटेनमेंट होणार आहे, थोडंसं प्रबोधन होणार आहे, थोडंसं डोळ्यात पाणी येणार आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये बघितल्या तशाच वेगवेगळ्या गोष्टी होणार आहेत. एक अगदी शेवटचा प्रश्न. आता इतकं कॉन्फरन्स मध्ये एवढं तुमचं कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही हे सगळं आता ऐकताना शेवटचं प्रश्न काही भाव होता काय होतं केव्हा आता? भावाला काय सांगू मी खरं म्हणजे काय होतंय हा भाव मला बऱ्याच वेळेला अनुभव मिळालेला आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा त्यांचं कौतुक करते असं त्यांना म्हणायचं. पण मी त्यांना कौतुकाबद्दल म्हणतो. तुझ्याबद्दल अरे बापरे. मला माहित नाही कौतुक करतात की नाही तुम्ही आता इतकं छान फडफडून बोलत होते. काय तो एक माझ्या याचा भाग झाला आणि म्हणजे करण्याची जी उत्सुकता वाढण्याचा एक भाग झाला. थँक्यू.